नमस्कार, स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का। इस बुलेटिन में बात करेंगे धुले की, जहां शिंदखेड़ा तालुका में बेटावद मुदावत सड़क की हालत खराब हुई। अगली खबर भी धुले से है, जहां सरकारी गेस्ट हाउस में मिला करोड़ों का खजाना। ऐसी तमाम खबरों पर करेंगे विस्तार से बात। बुल्ढाना जिले के शेगांव, जलगांव, जामोद और संग्रामपुर तालुका में बुधवार रात हुई बेमौसम बारिश से फसलों को भारी नुकसान हुआ है। नए बोए गए और काटे गए प्याज के साथ साथ काटे गए गेहूं की फसल के नष्ट होने के कारण किसानों को भारी वित्तीय नुकसान का सामना करना पड़ रहा है। इसके अलावा कच्चे आम गिरने से भी आम को नुकसान पहुंचा है। ईंट भट्टा संचालकों को भारी नुकसान उठाना पड़ रहा है, क्योंकि उनकी कच्ची मिट्टी की ईंटें बारिश में भीग गई हैं और उनमें दरारें पड़ गई हैं। शाम और रात में शेगांव, जलगांव, जामोद और संग्रामपुर तालुकाओं में गरज और बिजली के साथ बेमौसम बारिश हुई। कुछ गांव में ओले भी गिरे। इस बारिश में कटी हुई ज्वार और गेहूं की फसल को नुकसान पहुंचा है। इस साल प्याज का बाजार भाव नहीं मिल रहा और कुछ जगहों पर खेतों में रखा प्याज भीग गया है। अचानक हुई बारिश के कारण किसान अपने प्याज को ढकने के लिए दौड़ पड़े। साथ ही खेत में प्याज की फसल में रोग फैलने का खतरा भी बढ़ गया है। मी बोरळगाव मिनराज पंडित बोदळी बोलत आहो। माझं 2-3 दिवस अवकाळी पावसामुळे 3 एकर कांदा पिकाचं नुकसान झालं। आणि शासनाने अपेक्षेनुसार मला मदत द्यावी। बुल्ढाना से सी न्यूज संवाददाता संदीप सावजी की रिपोर्ट। धुले जिले के शिंदखेड़ा तालुका में बेटावद में मुदावत तक की सड़क बहुत खराब स्थिति में है। धुले जिले के संरक्षक मंत्री जय कुमार रावल हैं। उनके निर्वाचन क्षेत्र में सड़कों की खराब स्थिति के कारण नागरिकों में असंतोष पैदा हो गया है। कुछ साल पहले मंत्री जय कुमार रावल ने सड़क पर काम कराया था, लेकिन अब इस सड़क पर बड़े बड़े गड्ढे हो गए हैं। इसके कारण वाहन चालकों व पैदल चलने वालों को काफी परेशानी का सामना करना पड़ रहा है। दिलचस्प बात यह है कि इसी सड़क पर धुले और जलगांव जिले की सीमा पर तापी नदी के संगम पर प्राचीन कपिलेश्वर मंदिर स्थित है। महाराष्ट्र सहित कई राज्यों से भक्त इस मंदिर में दर्शन करने आते हैं। सड़क की खस्ता हालत के कारण श्रद्धालुओं को भी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। ग्रामीणों ने इस सड़क की मरम्मत की मांग की है। मी मुडावत गावाचा रहिवासी आहे, संतोष वारुडे। मुडावत बेटावत हा रस्ता खूपच खराब झालेला आहे। रोज येता जाताना खूप त्रास होतोय। रस्त्यात एवढे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत, एखादा पाऊस जरी आला तर लगेच रस्ता म्हणजे असा बंद होऊन जातो। त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर रस्ता रिपेअर करावा अशी मी विनंती करतो त्यांना। तेवढं आम्हाला मुडावत बेटावत जाण्या येण्यासाठी म्हणजे सुखरूप प्रवास करता येईल एवढं आम्हाला म्हणजे बरं वाटेल। तसं म्हणजे मुडावत गाव तापी आणि पांढरा नदीचा संगम आहे तिथे, आणि कपिलेश्वरचं मोठं मंदिर आहे। तिथे येणारे जाणारे भाविक हप्त्यातून कमीत कमी 4-5 दिवस असे येत राहतात, आणि त्यांना बेटावतपर्यंत आल्यानंतर मुडावत येण्यासाठी 3-3, 4-4 तास बसावं लागतं। गाडी मिळत नाही। काही लोक रस्ता खराब असल्यामुळे त्यांना नाकारतात आणि तिथपर्यंत पोहोचू शकत नाही। त्यामुळे ते पण त्यांना म्हणजे वाईट वाटतं। तर असं लवकरात लवकर रस्ता चांगला रिपेअर झाला तर तेवढं भाविकांना पण आनंद वाटेल आणि देवदर्शन लवकर होईल त्यांचं, अशी मी आपणास विनंती करतो। काय नाव काका तुमचं? संतोष वारुडे। दादा तुमचं? सुभाष देवराम पाटील। धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेसी की रिपोर्ट। महाराष्ट्र के धुले में एक सरकारी गेस्ट हाउस के कमरा नंबर 102 से 1,84,84,200 रुपए की नकदी बरामद हुई है। ये कमरा पिछले कुछ दिनों से विधायक अर्जुन खोतकर के करीबी सहयोगी के नाम पर पंजीकृत था। धुले के पूर्व विधायक अनिल गोटे ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर आरोप लगाया है कि ये सारा पैसा विधानमंडल की अनुमति समिति के 11 विधायकों को देने के लिए लाया गया था। अनिल गोटे को जैसे ही इस संबंध में जानकारी मिली, उन्होंने 21 मई की रात 10 बजे से ही सरकारी गेस्ट हाउस के कमरा नंबर 102 के बाहर डेरा डाल दिया था। गोटे ने यह भी आरोप लगाया कि सभी अधिकारियों को फोन करने के बाद भी कोई अधिकारी जांच के लिए जल्दी नहीं पहुंचा। हालांकि देर रात पुलिस दल सरकारी गेस्ट हाउस पहुंचा और लगभग 1 बजे से 4 बजे तक इस संबंध में पूछताछ की गई। कमरा नंबर 102 में मिले पैसे भी गिने गए। हालांकि खुलासा नहीं हो पाया कि ये सारा पैसा किसने और किस लिए लाया था। पूर्व विधायक अनिल गोटे ने सनसनीखेज आरोप लगाया है कि ये पैसा सरकारी अधिकारियों द्वारा विधानमंडल की अनुमान समिति के विधायकों को देने के लिए लाया गया था। इस घटना से हड़कंप मच गया और ये देखना दिलचस्प होगा कि जांच के बाद क्या रहस्य सामने आता है। गव्हाड सापडलेला आहे, काय सांगाल? आमच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार अनिल गोटे साहेब
यांनी या भ्रष्टाचाराचा भंडाफोड केलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आमदार समिती या ठिकाणी आली होती. ती आमदार समिती ही फक्त पैसे गोळा करण्याकरताच येत असते हे सगळ्यांना माहिती उघडगुपीत आहे. आणि म्हणून अण्णा मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी आम्ही या 102 नंबरचा रूमचा ताबा घेतला. आम्ही त्या ठिकाणी एक ठाण मांडून बसलो. आम्हाला अत्यंत गोपनीय आणि अत्यंत खात्रीपूर्वक माहिती होती की या रूममध्ये भरमसाठ पैसा हा आणून ठेवलेला आहे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या खात्याच्या मार्फत. आणि मग आम्ही गेल्या 5 ते 6 तासापासून राज्य शासन, जिल्हा प्रशासन, अनेकांना अँटी करप्शन म्हणजे नाशिक विभाग असेल, मुंबई असेल, राज्य शासन असेल, सगळ्यांना फोन लावले की या ठिकाणी इतकी ती 2-4-5 कोटीची रक्कम असू शकते आणि ही रक्कम ताब्यात घेण्यासाठी आपण काहीतरी कारवाई करावी. आणि उशिरा का होईना पण पोलीस प्रशासन या ठिकाणी आले आणि आम्ही रूमची तपासणी केली. आश्चर्य असं आहे की जरी 1,84,84,000 रुपये सापडले असले तरी यापेक्षा जास्त रक्कम त्या ठिकाणी होती. कारण की त्या ठिकाणी 5 ते 7 मोठमोठ्या बॅगा या रिकाम्या अवस्थेत आम्हाला दिसून आल्या. म्हणजे त्या बॅगेतली रक्कम होती. त्यांना काहीतरी सुगावा लागला असेल आणि ती रक्कम त्यांनी लंपास केली आहे. तर या प्रकरणाचा ही खूप मोठी घटना आहे आणि याचं गांभीर्य फार मोठं आहे. अजून बरंच याच्यामध्ये आपल्याला सापडू शकतं. त्या दृष्टीने याचा तपास व्हायला पाहिजे. हा पैसा कोणत्या अधिकाऱ्याने आणून दिला, कशासाठी आणून दिला आणि कोणी गोळा केला हा एक तपासाचा भाग असू शकतो. भ्रष्टाचारांना शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही इतकेच. किशोर पाटील दिनांक 15 पासून या 102 नंबरमध्ये तो वास्तव्यास होता. तो इतक्या पूर्वीपासून इथे का आला होता उघड आहे की त्यांनी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला. आमची समिती येते आहे, जर तुम्ही पैसे नाही आणून दिले तर तुमच्यावर चौकशी लावू, हे लावू, ते लावू असे पैसे दिले असतील. आणि या लोकांनी पैशाच्या थैल्या त्या ठिकाणी अशा थैल्या होत्या. 2 लाख, 5 लाख, 10 लाख अशा थैल्या त्या ठिकाणी आणून ठेवल्या होत्या. आणि म्हणून आम्ही हे भ्रष्टाचाराचं हिमनगाचं टोक आहे. राज्यभर हे असं चालत असतं आणि या भाजपच्या प्रशासनाला, सरकारला याची अत्यंत लाज वाटली पाहिजे. ना खाऊंगा ना खाण्या देऊंगा असं फक्त तोंडाने गप्पा मारायच्या आणि भ्रष्टाचार मोकळा रान सोडायचं अत्यंत निषेधार्ह, ज्याचा जितका निषेध करावा तितका थोडा आहे. बऱ्याच रिकाम्या पिशव्या पण पडल्या असतील. काय या ठिकाणी एक गाडी होती. त्या गाडीमध्ये ते पैसे मी येण्यापूर्वी लंपास झाले. जसे आले तसे त्यांनी बिल मोबाईल नेले पैसे. आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट अशी की मला जी अधिकृत माहिती मिळाली, काय ज्याने मला सांगितलं इथे पैसे आहेत असं, त्याने सांगितलं त्यातले 80 लाख रुपये जे आहेत ते महापालिकेतून आले. 50 लाख रुपये बांधकाम खात्याचे, त्यामध्ये काही आरटीओची रक्कम आहे, तर कलेक्टर ऑफिसची. ज्यावेळेला मी अशी सगळी गोळाबेजी केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की साधारण 5 कोटी रुपये आहेत. याशिवाय या ठिकाणी जे 2 VIP रूम आहेत पलीकडे, त्याच्यामध्ये बरेच पैसे होते. ज्यावेळेला या ठिकाणी आम्ही जागा करायला सुरुवात केली त्यावेळेला ते पैसे तिथून गायब केले असं मला आत्ताच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. अजून एक महत्वाची गोष्ट आहे की बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी कुठलाही पंचनामा न करता CCTV हा ओपन केला होता. तर काय कारण आहे? तर याचा अर्थ असा की फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पैशांची देवाणघेवाण झाली. 1,84,00,000 रुपये काय कमी नाही. काय शेवटी पैसे सापडणं हे महत्वाचं आहे. यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचं आणि त्यांचं स्वतःचं
चरित्र उघडं पडलं आहे असं माझं स्पष्ट आरोप आहे. आता असं की मित्र पक्षाचे जे आमदार आहेत काय अर्जुनराव खोतकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत. आता वरमाय शेणार असल्यानंतर वयात कसं शिकारावर राहील हा साधा प्रश्न आहे. आणि आतापर्यंत आरोप सगळ्यांनी केले पण कोणी सिद्ध नाही केले. मी सिद्ध करून दाखवले. धुले से सीनियर संवाददाता नीलेश परदेसी की रिपोर्ट। नांदेड़ के हिमायतनगर तहसील में तिरंगा रैली का आयोजन हदगांव हिमायतनगर के विधायक बाबूराव कदम कोलीकर द्वारा किया गया। सबसे पहले भारत माता की प्रतिमा का पूजन किया गया। रैली की शुरुआत परमेश्वर मंदिर से की गई। रैली में पहलगाम हमले में मारे गए लोगों को श्रद्धांजलि अर्पित की गई। साथ ही पाकिस्तान के खिलाफ नारेबाजी की गई। रैली में सभी जाति धर्म के लोग शामिल हुए। शिवसेना शिंदे गुट के तहसील अध्यक्ष राम भाऊ ठाकरे, भाजपा तहसील अध्यक्ष गजानन चायल, शिवसेना के जिला उपाध्यक्ष राजू पाटील आदि उपस्थित रहे। आपल्या पहलगाम येथे पाकिस्तानने जे आपल्या भारतीय निष्पाप लोकांवर 27 ते 28 लोकांचा जीव घेतला त्याच्या निषेधार्थ भारताने पाकिस्तानमध्ये हल्ला करून फक्त पाकिस्तानातील दहशतवाद्यांना इथं संपवण्याचं भारताने केलेलं आहे काम। सामान्य नागरिकांवर तिथं कुठलाही आपण हल्ला केलेला नाही आणि यानंतर सुद्धा भारतावर जर पाकिस्तानने अशा वाकड्या नजरेने जर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर भारत जशास तसंच उत्तर देईल आणि हे सैनिकांनी आपण आपल्या भारतातल्या सैनिकांनी दाखवून दिलेलं आहे। त्याचाच आभार म्हणून या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी आज हिमायतनगर शहरामध्ये हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लाडके आमदार लोकप्रिय आमदार बाबूराव कदम कोळीकर साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण महायुतीतील घटक पक्षांनी इथं हिमायतनगर येथे तिरंगा रॅली काढून त्यांच्या समर्थनार्थ सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी अत्यंत उत्स्फूर्तपणे तिरंगा रॅलीचे आयोजन केले आणि संपन्न भारत माता की। पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असून त्या ठिकाणी निष्पाप हिंदू लोकांना नाव विचारून मारण्यात आलं। त्याचं चोख प्रत्युत्तर म्हणून देशाचे पंतप्रधान व देशाचे सर्व सैनिक त्या ठिकाणी पाकिस्तानला चोख उत्तर दिले। 150हून जास्त आतंकवादी मारले गेले। ऑपरेशन सिंदूरद्वारे त्या ठिकाणी त्यांच्या सगळे विमानतळ उद्ध्वस्त केले, त्यांचे आतंकवादी अड्डे नष्ट केले। त्यांचं सर्वांना श्रद्धांजली व विजयोत्सव म्हणून या ठिकाणी हदगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये सर्वपक्षीय व सर्व भारतप्रेमीकडून या ठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात आली व मोठ्या संख्येने या ठिकाणी तिरंगा रॅलीमध्ये सर्व हिमायतनगर तालुक्यातील संख्या मोठ्या संख्येने उपस्थित होती। नांदेड़ से सीनियर संवाददाता शुद्धोधन हनवते की रिपोर्ट। खबर संभाजी नगर से है, जहां अहिल्या नगर जिले के नगर तालुका के देहरे गांव में DSK एग्रो सर्विस शॉप के जगत गुरु स्वामी अरुणत गिरी महाराज उपस्थित थे। सचिन भाऊ जगताप, अक्षय दादा के तगेर डिले, युवा मोर्चा भाजपा के जिला अध्यक्ष, देहरे गांव के सरपंच और पंचक्रोशी के किसान बड़ी संख्या में उपस्थित थे। दिलीप कोंकड़े पाटिल की यह तीसरी शाखा है। किसानों को खाद और बीज लाने के लिए तालुका के गांव में नहीं जाना पड़ता। किसानों ने कोंकड़े परिवार की उनकी भविष्य की यात्रा के लिए शुभकामनाएं दी हैं। कार्यक्रम के मेजबान विवेक महेंद्र उगले ने कार्यक्रम का आयोजन किया था। आताच आपल्या सर्वांच्या साक्षीने व हरिभक्तपराय परमपूज्य महाराज व जिल्हा परिषद यासाठी उपस्थित असणारे सर्व दिलीपराव रोहिताजी कोकणी परिवारावर प्रेम करणारे मान्यवर व सर्व शेतकरी बंधू इथं आलेले आहेत। खरं म्हणजे कोकणी परिवार हे अतिशय सर्वसामान्य आणि शेतकरी परिवार, त्यातूनच आदरणीय दिलीपराव यांनी पहिल्यापासूनच परिवाराला शेती करताना पाहिलं। त्यांचे बंधू रोहिदास त्यांच्या आणि शेती करताना पाहतात सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कुठल्या गरजा आहेत, कोणत्या गोष्टी आणायला आपल्याला शहरामध्ये जावं लागतं, त्या सगळ्या गरजा बोलून त्यांनी आपल्या गावामध्ये आपल्या पंचक्रोशीतल्या व राऊरी व नगर तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी खरं म्हणजे या ॲग्रो सर्व्हिसेसचा स्थापना आपल्या गावामध्ये केली आहे। 2 ठिकाणी त्यांनी याच्या अगोदर उद्घाटन केलं, तिथं चांगला प्रतिसाद मिळाला। ही तिसरी शाखा त्यांनी स्थापन केली आणि एक परिवार चांगल्या पद्धतीने पूर्ण परिवार आपल्या गावामध्ये सर्वसामान्यांच्या
शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतो आणि आता या दुकानाच्या माध्यमातून नक्कीच शेतकऱ्यांचा फायदा होईल, शेतकऱ्यांना चांगला लाभ मिळेल आणि ज्या गोष्टीसाठी शहरासारख्या ठिकाणी लांब जाण्याची गरज पडणार नाही, इथंच जर कोणाला शेतकरीला एखाद्या गोष्टीची गरज पडली तर लगेच 5 मिनिटात ते दुकानात येऊन त्या गोष्टीसाठी घेऊन जाऊ शकतो. अशा प्रकारची सेवा आता आपल्याला आलेले पाटील देणार आहेत. तर निश्चितपणे आज आम्ही आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब व आमच्या सर्वांच्या वतीने मी दिलीपराव कोकणे पाटील व रोहिदासजी कोकणे व संपूर्ण परिवार यांना या DSK ॲग्रो सर्व्हिसेस या निमित्तानं मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. मध्ये DSK ॲग्रो सर्व्हिसेस या नावाने दिलीप कोकणे व त्यांच्या कुटुंबाने 3रं दालन त्यांचं सुरू केलं आहे. शेतकऱ्यांनी त्यांचा लाभ घ्यावा. या कार्यक्रमाला आवर्जून अडबंगनाथ मठाचे अरुणगिरी महाराज या ठिकाणी महंत उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे. अक्षयदादा कर्डिले आणि आमच्या उपस्थितीवर सर्व या ठिकाणी देरेगावच्या ग्रामस्थांच्या उपस्थित आज ह्या दालनाचं उद्घाटन झालेलं आहे आणि लोकांच्या सेवेत ते अर्पण केलेलं आहे त्यांनी. तरी आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांची गैरसोय नाही होऊ म्हणून कृषी सेवा केंद्र हे या ठिकाणी त्यांनी आज लोकांच्या सेवेत समर्पित केलं आहे. तरी आमच्या कुटुंबाच्या वतीने त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. काय संदेश देणार? आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी DSK ॲग्रो कोकणे परिवाराने अत्यंत स्तुत्य कार्यक्रम हाती घेतलेला आहे. खऱ्या अर्थाने सगळ्या जगाचा पोशिंदा शेतकरी आहे आणि शेतकरी जर सुखी झाला की सर्व समाज सुखी होत असतो. आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने कष्ट आपण करत असतो आणि कष्ट हे प्रामाणिक असतं तर फळं आपल्याला ईश्वर देतच असतो. पण ते करत असताना अभ्यासपूर्वक असावा, कारण अभ्यास करूनच जर कुठलंही कार्य केलं की निश्चितच यश प्राप्त होत आहे. आज खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे. नवीन तंत्रज्ञान या ठिकाणी जगात प्रगतशील होत आहे. शेतकरी राजा खऱ्या अर्थाने तो जर सुखी असेल तर सर्व जग सुखी होऊ शकतं. शेतकऱ्याकडे जर बघितलं तर सर्वत्रच तो संकटात आहे. पाऊस जास्त झाला तरी पीक जातं, पाऊस वेळेवर नाही आला तरी पीक नष्ट होतं आणि म्हणून जे काही त्याच्यातून पीक केलं जातं खऱ्या अर्थाने त्यालाही भाव योग्य असावा. सरकारने त्याला भाव योग्य द्यावा, कारण सर्वांना सुखी ठेवण्याकरता शेतकरीच आहे आणि शेतकऱ्याचा विचार हा सर्वांनी केला पाहिजे. माणसं बाजारात गेला की मात्र शेतीमालाचा भाव करत असतात, कमी जास्त भाजीपाल्याला करत असतात. पण हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर कोणी भाव कमी करत नाही. एवढं बिल झालं तेवढं देऊन टाकतो, त्याच्यानंतर वेटरला देतो. याविषयी काही वावगं नाही. पण शेतकऱ्याचा माल जो आहे तो अनेक कष्टातून आलेला असतो. त्याचा विचार मात्र प्रत्येकाने करावा आणि शेतकऱ्याला सर्वांनीच मदत करावी आणि यावर्षी भरपूर पाऊस व्हावा ही पांडुरंगाची चरणी प्रार्थना करतो. सर्व शेतकरी वर्ग सुखी व्हावे याकरता कोकणे बंधूंनी या ठिकाणी डेहरेमध्ये DSK ॲग्रो या सर्व्हिसची असणारी सुरुवात केलेली आहे. नवीन ओपनिंग झालेलं आहे. या ठिकाणी आदरणीय अक्षयजी कर्डिले साहेब उपस्थित आहे, आदरणीय सचिनजी जगताप साहेब उपस्थित आहे आणि संपूर्ण आपण सर्व भाविक मंडळी आहोत. पुनश्च कोकणे बंधूला मी मनापासून धन्यवाद देतो आणि शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्वक शेती करावी हा संदेश शेतकऱ्यांना देतो. धन्यवाद. जय हरी जय हरी. छत्रपति संभाजी नगर से सी न्यूज संवाददाता राधेश्याम हिवाले की रिपोर्ट। इस बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।